आमच्या जिल्हा परिषद शाळेतला राबवलेला हा उपक्रम पाहून मला तर माझ्या शाळेतले दिवस आठवले. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि आपल्या डेली व्लॉगिंगचा हा आहे तिसरा मिनी व्लॉग. स्टेशनवर बसच्या समोर 2 कुत्र्यांची पिल्ले आली. आता ड्रायव्हरला पण खाली उतरता येईना आणि पिल्ले काय बाजूला सरकना. मग मी त्यांना उचलून रस्त्याच्या कडेला ठेवलं आणि बसला रस्ता मोकळा करून दिला. आज जरा कालच्या पेक्षा थंडी कमी होती आणि मला दूध घेऊन जायला पण लय उशीर झाला. आज शनिवार होता, म्हटलं चला मग देवळीच्या मारुतीचं दर्शन तरी घेऊन येऊ. मला आधीच उशीर झाला आणि त्यात पुन्हा रेल्वे गेट लागलं. मला वाट पाहिल्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय पण नाही. तब्बल 10 मिनिट वाट पाहिली आणि त्याच्यानंतर रेल्वे आली. गेट मधून गाडी काढू सर लोकांना एवढी गडबड होती. गेट मधून सगळ्यात आधी गाडी बाहेर काढणार माणूस एवढा खुश होतो जसं की त्याने एखादी मोठी रेस जिंकली. त्या मंदिरामध्ये आलो, दर्शन वगैरे केलं. या मंदिरात मारुती आणि शनिदेव या दोन्ही देवांचं दर्शन एकाच जागेवर होतं. मंदिराला वेढा मारला. म्हणलं माया मागे जे काही वेडे पडले ते सगळे निघू दे बाबा देवा एकदा. योगेश भाई इथं लयच मग्न होऊन हनुमान चालीसा वाचित होता. म्हणलं मायापेक्षा जास्त वेड्यामध्ये पडलेला दिसतोय हा. मंदिरामध्ये दर्शनाला आलेले बरेच लोक होते. ते सगळे आपले व्हिडिओ पाहत होते. ते सगळेजण आपले फॉलोअर्स निघाले. बघा यांच्यापैकी कोणी तुमच्या जर ओळखीचा असेल तर. मी घराकडे निघालो. मला लगेच आपल्या शालेय समितीच्या अध्यक्षांचा फोन आला. ते म्हणे आपल्या शाळेमध्ये आनंद नगरी भरणार आहे, त्यासाठी तुम्हाला शाळेमध्ये यावं लागतं. शाळेचा कार्यक्रम म्हणल्यावर आपल्याला जावंच लागेल, कारण आमच्या गावामध्ये शाळेला सगळ्यात जास्त आम्ही प्राधान्य देतो. शाळेमध्ये गेल्यानंतर ते आनंद नगरी पाहून मला माझे शाळेतले दिवस आठवले. कारण आमच्या शाळेमध्ये जेव्हा आनंद नगरी भरत होती तेव्हा मी पण काहीतरी खाऊ विकायला नेत होतो. आणि एक महत्वाची गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या राहू देते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो, त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून ठेवा. धन्यवाद.